मुंबई महापालिकेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा तिढा मात्र कायम आहे। राष्ट्रवादीला 4 जागा हव्यात, ज्या ठिकाणी मनसेनं देखील दावा केलाय। त्यामुळे आता या जागांविषयी सुप्रिया सुळे राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। इतकंच नाही तर ठाकरे बंधू पवारांच्या राष्ट्रवादीला 16 जागा देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, काय वाटतं, पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे बंधू 16 जागा देण्यासंदर्भात चर्चा करतायत? कोणत्या त्या जागा आहेत ज्या जागेवरून सुप्रिया सुळे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होईल असं म्हटलं जात आहे? लागू नक्कीच खरं तर अंतिम टप्प्यामध्ये चर्चा अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे बंधूंची चर्चा ही कालपर्यंत सुरू होती, यानंतर एबी फॉर्म देण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसचं समाधान हे झालेलं पाहायला मिळत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून 16 जागांची मागणी ही करण्यात आलेली आहे। खरं तर 25चा आकडा होता, मात्र 16 जागा या सोडवल्या गेलेल्या आहेत आणि यामध्ये आणखी 4 जागा ज्या अशा आहेत ज्या जागांवरती मनसेने सुद्धा दावा केलेला आहे। या पूर्व उपनगरामधल्या जागा आहेत ज्यामध्ये घाटकोपर, भांडूप अशा भागातील या जागा आहेत। खरं तर मराठी बहुल आणि इतर अनेक फॅक्टर या जागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि ठाकरे बंधूंकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून हा दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये खरं तर तिढा सुटण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळे सुद्धा फोनवरून चर्चा करतील राज ठाकरे अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे आजच्या दिवसामध्ये जर हा तिढा सोडवला गेला नाही तर अपक्ष आणि बंडखोरी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज समाधानकारक चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दोघांकडूनही म्हणजे ठाकरे बंधूंकडून दोघांकडूनही एबी फॉर्मचं वाटप आज सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या 4 जागांचं भवितव्य काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।